नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून म्हणजेच बोर्डाकडून अतिशय महत्त्वाची अशी सूचना आलेली आहे. परीक्षा फीस संदर्भातली ती सूचना आहे. परीक्षा फीस भरणं चालू झालेलं आहे. त्यासोबतच 6 नोव्हेंबर 2023 ही नियमित शुल्कासह परीक्षा फीस भरण्याची शेवटची तारीख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फीस भरत असताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची फॉर्म हा ऑनलाईनमध्ये भरावयाचा असतो. ऑनलाईन फॉर्म हा महाविद्यालयाकडून कॉलेजकडून भरला जातो, पण त्यासाठी आवश्यक असलेली जी काही माहिती आहे ती विद्यार्थ्यांना ऑफलाईनमध्ये व्यवस्थितमध्ये भरून महाविद्यालयाकडे द्यावयाची असते. आणि ती माहिती देत असताना अतिशय काळजीपूर्वक, दक्षतापूर्वक आपल्याला ती माहिती भरून महाविद्यालयाकडे द्यायची असते. ती देत असताना आपल्या नावामध्ये, स्पेलिंगमध्ये, विषयाच्या नावामध्ये, विषयाचे जे कोड असतात त्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी व्यवस्थित पद्धतीनं दक्षता घ्यावी लागते. आणि या माध्यमातून परीक्षा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा यासाठीची माहिती आपल्याला व्हावी या उद्देशानं हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून जो ऑफलाईनचा फॉर्म आपल्याला द्यावयाचा आहे त्याचे 2 भाग आहेत. समोरचा भाग आणि त्या फॉर्मच्या पाठीमागली जी काही साईड असते ती अशा पद्धतीनं त्याचा इंटरफेस दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की त्यापुढे आपल्याला प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचा इथं फॉर्म असतो. आता या फॉर्ममध्ये पहा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे, ॲप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू द HSC एक्झामिनेशन ऑफ फेब्रुवारी मार्च 2024. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा हा ॲप्लिकेशनचा आपला नमुना असतो. आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की पहिला जो काही या ठिकाणी फर्स्ट ए, फर्स्ट बी आणि फर्स्ट सी हे जे काही देण्यात आलेलं आहे. फर्स्ट एमध्ये काय दिलेलं आहे, तर फर्स्ट एमध्ये आपल्याला सांगता येतं की इंडेक्स नंबर आहे. इंडेक्स नंबर हा प्रत्येक महाविद्यालयाचा अलग अलग नंबर असतो. आपल्या महाविद्यालयाचा जो काही इंडेक्स नंबर आहे तो आहे 5804-006. अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येतं की आपल्या महाविद्यालयाचा हा इंडेक्स नंबर आहे. त्यानंतर एक बी जो काही देण्यात आलेला आहे तो आहे UDAS नंबर. तो देखील प्रत्येक महाविद्यालयाचा अलग अलग नंबर असतो. आपल्या महाविद्यालयाचा UDAS जो काही आहे तो आपल्याला सांगता येतं की 27-15-08, 27-15-08-05 पुन्हा 102 असा आपल्या महाविद्यालयाचा UDAS नंबर आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की स्टुडंट सरल ID आहे. आता स्टुडंट ID हे आपल्याला कुठं भेटेल, तर आपल्या TCची जी काही झेरॉक्स तुमच्याकडे आहे 10वी पासच्या, त्यावरती वरच्या साईडला स्टुडंट ID दिलेला असतो. तो प्रत्येक विद्यार्थ्याचा अलग अलग असतो. आपल्या TCमध्ये व्यवस्थित त्याचे अंक पाहून ते सर्व अंक या प्रत्येक डब्यामध्ये एक एक अंक अशा पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला भरावयाचा आहे. आता ॲप्लिकेशन सिरियल नंबर ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला टाकायचा असल्यानं सध्या तुम्ही इथं काहीही टाकू नका, ते डॅशमध्ये ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की सेंटर नंबर जो काही असतो, केंद्राचा क्रमांक, आता आपल्याला सांगता येतं 0148 हा आपला केंद्राचा क्रमांक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्राथमिक माहिती झाली. यानंतर आपल्याला सांगता येतं की यापुढे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती या ठिकाणी सबमिट करायची असते. वैयक्तिक माहितीमध्ये काय दिलेलं आहे, तर वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला सांगता येतं की पहिल्यांदा
ह्या वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला सांगता येतं की लास्ट नेम म्हणजे आपलं सरनेम म्हणजे आपलं आडनाव टाकायचं असतं. समजा विद्यार्थ्याचं आडनाव समजा उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं पाटील असेल, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रत्येक डब्यामध्ये एक एक कॅपिटल लेटरनी आपल्याला ही माहिती भरायची असते. आता कॅन्डिडेट नेम समजा विद्यार्थ्याचं नाव अजय असेल, तर आता आपल्याला सांगता येतं हे अशा पद्धतीनं कॅपिटलमध्ये आपल्याला टाकावं लागतं. आणि मग या ठिकाणी वडिलांचं नाव मिडल नेम वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं असतं. आणि या ठिकाणी समजा वडिलाचं नाव माधव असेल, तर या ठिकाणी आणि हे कॅपिटलमध्ये व्यवस्थितपणे आईचं नाव समजा सविता असेल, तर या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं असं कॅपिटलमध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला टाकावं लागतं. आणि हे नाव टाकत असताना पहा, आपली 10वीची सनद आपण पुढे ठेवायची का, तर स्पेलिंगमध्ये चूक होऊ नये या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीनं पाहून आपलं सुरुवातीला आडनाव, त्यानंतर आपलं स्वतःचं नाव, त्यापुढे वडिलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव, अशा पद्धतीनं हा आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं. आणि त्याखाली आपल्याला सांगता येतं की रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे आपल्या राहण्याचा जो काही पत्ता आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा असतो. आता ॲट पोस्ट मग आपल्या इथं गावाचं नाव टाकायचं, त्यानंतर तालुक्याचं नाव टाकायचं, त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं नाव टाकायचं. अशा पद्धतीनं आणि त्याखाली आपल्याला सांगता येतं की जो काही पिनकोड आहे तो आपल्याला टाकायचा आहे. मग 431707 जो काही पिनकोड असेल तो व्यवस्थित पद्धतीनं पोस्टाचा पिनकोड आपला ॲड्रेस व्यवस्थित पद्धतीनं इथं आपल्याला टाकायचा आहे. आणि त्यापुढे आपल्याला सांगता येतं की असा एक चौकोनी डब्बा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपला पासपोर्ट साईजचा अद्ययावत असलेला सध्याचा आपला फोटो व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी चिटकायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही आपली वैयक्तिक माहिती या ठिकाणी झाली. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की या वैयक्तिक माहितीच्या मध्येच एक आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. समजा 94 04 46 70 27 जो काही आपला चालू असलेला अद्ययावत मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा. त्या खालचा जो काही आपल्याला हे आहे ते आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मदिनांक. त्यामध्ये DD, MM, YY असं आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की DD म्हणजे डे म्हणजे दिवस आपल्याला टाकायचा आहे. आता आपल्याला सांगता येतं 8 तारखेचा जन्म असेल 8, या ठिकाणी मंथमध्ये 5वा महिना असेल 05 टाकायचं. आणि आपल्याला सांगता येतं या ठिकाणी 2005 असेल 2005 जे काही असेल ते आपलं जन्मदिनांक तो व्यवस्थित पद्धतीनं टाकायचा. त्यानंतर आपल्याला सांगता येतं 12 अंकी आपला जो काही आधार क्रमांक असतो तो व्यवस्थित पद्धतीनं इथं टाकून घ्यायचा. आणि याखाली आपल्याला सांगता येतं की कॅन्डिडेट्सची सही आहे, सिग्नेचर आहे, ते आपल्याला अशा डब्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपली सहीची जागा जी दिलेली आहे त्या ठिकाणी आपण सही आपल्याला सांगता येतं की करून घ्यायची. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली माहिती झाली. आणि त्याखाली आपल्याला सांगता येतं की आता आपल्याला अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला निवडावयाचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. तर पुढे आपल्याला म्हणता येतं की 8वा पॉईंट्स जो काय आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येते 8वा पॉईंट काय आहे, स्ट्रीम म्हणजे काय, शाखा. मग आपण विज्ञान शाखेमध्ये असाल तर सायन्सला निवडायचं, इथं चौकोनामध्ये 1 टाकायचं. कला शाखेमध्ये आपण ॲडमिशन असेल, कला शाखा आपली असेल तर आर्ट्सला हे करून या ठिकाणी इथं 2 टाकायचं. म्हणजे आपली शाखा कोणती आहे त्या शाखेचा सिरियल नंबर या ठिकाणी आपल्याला इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की 9वा जो काही आहे तो आहे
जेंडर. जेंडर म्हणजे लिंग. या ठिकाणी मेल फिमेल आपल्याला दोन्हीपैकी आपल्याला टाकावं लागतं. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं, मुलाचं असेल तर त्यांनी मेल टाकायचं. आता आपण अजय नाव टाकलेलं आहे, मेल आहे म्हणून आपण इथं 1 लिहूया. मुलगी असेल तर त्यांनी 2 लिहायचं. यानंतर 10वा जो काय आहे, मायनॉरिटी रिलिजन आहे. म्हणजे आपला धर्म अल्पसंख्याकमध्ये असेल तर त्याचा कोड तिथं टाकायचा आहे. मुस्लिम असेल त्याने 1 टाकायचं. या ठिकाणी बुद्धिस्ट असेल त्याने 3 टाकायचं. आणि आपल्याला सांगता येतं की मायनॉरिटीमध्ये अल्पसंख्याकमध्ये नसेल तर हिंदू असेल नुसतं, तर या ठिकाणी हिंदू हा अल्पसंख्याकमधला धर्म नाही, म्हणून नॉन मायनॉरिटी म्हणून या ठिकाणी आपल्याला 0 असं आपल्याला टाकावं लागतं. त्या पुढलं जे काही आहे तो कॅटेगरी आहे. कॅटेगरी म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपली जात कोणत्या कॅटेगरीमध्ये येते. एस-सीमध्ये येत असेल तर या ठिकाणी 101 टाकायचं. एस-टी असेल 02 टाकायचं. एन-टी असेल तर या ठिकाणी फी-जे, एन-टी, एन-टी-सी पाहून घ्यायचं. ओ-बी-सी असेल 7, एस-बी-सी असेल 8, ओपन असेल 9. मग आपल्याला आपली कास्ट कोणत्यामध्ये आहे, आपली जात कोणती कॅटेगरी आहे त्यानुसार टाकायचं. ओपन असेल त्यांनी इथं 0-9 अशा पद्धतीनं टाकायचं. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की 12वा जो काही नंबर आहे त्यामध्ये काय दिव्यांग दिलेला आहे. दिव्यांग म्हणजे आपल्याला सांगता येतं की अपंग. मग अपंगामध्ये असेल तर 1 ते 22 जी काही अपंगाची लिस्ट आहे त्यामधला एक कोड आपल्याला टाकावा लागतो. आणि अपंग आपण जर नसाल तर आपल्याला सांगता येतं नॉन हँडिकॅप्ड म्हणून या ठिकाणी 0-0 हा कोड आपल्याला या ठिकाणी टाकावा लागतो. त्यानंतरचा आहे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपण जे काही महाविद्यालयामध्ये शिकत आहोत ते महाविद्यालय कोणत्या माध्यमाचं आहे. इंग्लिश माध्यमाचं आहे का मराठी माध्यमाचं आहे. आता आपल्याला सांगता येतं की आपलं कॉलेज मराठी माध्यमाचं आहे म्हणून आपण या ठिकाणी 2 टाकायचं. इंग्लिश माध्यमाचं ज्यांचं असेल त्यांनी 1 टाकावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं ही माहिती आपण दिलेली आहे. त्यानंतर 14वा जो काही नंबर या ठिकाणी आहे टाइप्स ऑफ कॅन्डिडेट. म्हणजे आपण उमेदवार कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. या ठिकाणी आपण रिपीटर आहोत का? नाही, आपण फ्रेश आहोत म्हणून या ठिकाणी याच्या पुढे 1 असं टाकायचं. फ्रेश आहोत म्हणून आपल्याला सांगता येतं की इथं 1 टाकायचं. आता या ठिकाणी फ्रेश आहे म्हणून 1 टाकलं. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की बी मध्ये काय दिलेलं आहे, रेग्युलर, प्रायव्हेट, खाजगी किंवा 1-2 विषय द्यायचा, आयसोलेटेड असं काही आपलं आहे का? आपण रेग्युलर नियमित विद्यार्थी आहोत म्हणून या ठिकाणी इथं सुद्धा 1 टाकायचं. त्यामध्ये सी जे काही आहे मग एक्झम्प्टेड, नॉन एक्झम्प्टेड म्हणजे आपण परीक्षा दिलेली, पहिल्यांदा परीक्षा द्यायलोत ना आपण, म्हणून नॉन एक्झम्प्टेड टाकायचं. पहिलं परीक्षा दिलेले असतील त्याने एक्झम्प्टेड टाकावं लागतं म्हणून नॉन एक्झम्प्टेड म्हणून या ठिकाणी 2 आपल्याला लिहावं लागतं. मग आपलं जे काही डी आहे त्यामध्ये आपले विषय आहेत. विषयामध्ये आपल्याला सांगता येतं की काही महाविद्यालयामध्ये आय-टीचे असतात, किमान कौशल्याचे असतात, ॲग्रिकल्चर असे विषय असतात. आपल्याकडे ते नाहीत. मग आपण जनरलमध्ये मोडतो म्हणून या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की 4 हा कोड त्या ठिकाणी टाकायचा. आता आपल्याला ई जे काही दिलेलं आहे मग आपण फॉरेनर आहोत का? फॉरेनर म्हणजे बाहेरच्या देशातले. तर बाहेरच्या देशातले आपण नाहीत म्हणून आपल्याला सांगता येतं नो म्हणून या ठिकाणी दुसरा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईनमध्ये आपल्याला पाठवायची आहे आणि या माध्यमातून हा फॉर्म आपण व्यवस्थित पद्धतीनं भरून द्यायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्ममधला अतिशय महत्त्वाचा असा असलेला भाग म्हणजेच सब्जेक्ट जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी एकीकडे इथं आपल्याला विषयाची नावं लिहायची आहेत, विषयाचा कोड लिहायचा आहे आणि उत्तर लेखनाची भाषा त्यापुढे आपल्याला लिहावयाची आहे. आणि हे लिहित असताना मग आपल्याला म्हणता येतं की महत्त्वाचं असलेल्या जे काही बाबी आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत यामध्ये आपल्याला म्हणता येतं की आपले जे काही विषय आहेत, आता विषयाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल
की या ठिकाणी आता हा इंग्लिश विषय आहे, हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की इंग्लिश हा विषय आहे, त्याचा कोड पुढे टाकलेला आहे 1. त्यानंतर आपल्याला सांगता येतं ज्या विद्यार्थ्यांची सेकंड लँग्वेज या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की मराठी असेल, त्यांनी इथं मराठी लिहायचं आणि या ठिकाणचा कोड 02 टाकायचा. आणि ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला सांगता येतं की इंग्लिश आहे, त्यांनी 01 टाकायचं, मराठी असेल त्यांनी 02 टाकायचं. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याचा विषय या ठिकाणी मराठी नाही, समजा जर हिंदी असेल, तर हिंदी असेल तर त्यांनी आपल्याला सांगता येतं की इथं हिंदी असं नाव टाकायचं आणि या ठिकाणी हिंदीचा कोड 04 आहे, तो अशा पद्धतीनं आपल्याला टाकायचा. आता हे झालं आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की पुढे काय ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सांगता येतं की जे अनेक विषय आहेत त्यापैकी आपण निवडलेले आपले जे काही विषय आहेत ते विषयाचं नाव आणि कोड व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला टाकावं लागतं. आता कला शाखे आपण निवडलेली आहे. कला शाखेमध्ये आपल्याला सांगता येतं की 2 भाषा विषय झाले. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की आपला विषय इतिहास असेल तर मग या ठिकाणी इतिहास, हिस्ट्री असं आपण टाकायचं आणि त्याचा कोड 38 आहे म्हणून हा कोड 38 टाकायचा. त्यानंतर राज्यशास्त्र हा आपला विषय असेल तर आपल्याला सांगता येतं की पॉलिटिकल सायन्स असं टाकायचं आणि 42 हा त्याचा कोड नंबर आपण या ठिकाणी टाकायचा. आता आपला विषय समजा समाजशास्त्र असेल तर त्या ठिकाणी सोशॉलॉजी असं स्पेलिंग टाकायचं आणि या ठिकाणी 45 हा त्या ठिकाणी कोड टाकायचा. आता आपले 3 विषय झाले. एकूण 6 विषय आपल्याला टाकायचे. हे 2 भाषा विषय झाले. यानंतर हे 3 विषय झाले. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्र हा विषय आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला सांगता येतं इकॉनॉमिक्स असं टाकायचं आणि त्याचा कोड नंबर 49 हा अशा पद्धतीनं आपण टाकायचा. आता पहा यामध्ये काय झालं, 2 भाषाविषयी झाले आपले आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की ऑप्शनल सब्जेक्ट 4 झाले. आता ज्या विद्यार्थ्याचा इतिहास विषय नाही, इतिहासच्या ऐवजी ज्यांनी शिक्षणशास्त्र घेतलेलं आहे त्यांनी इतिहासच्या ठिकाणी एज्युकेशन असं टाकायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की त्याचा जो काही एज्युकेशनचा शिक्षणशास्त्राचा 78 जो कोड नंबर आहे तो व्यवस्थित पद्धतीनं तिथं टाकायचा. त्यानंतर ज्यांनी म्युझिक घेतलेलं आहे, संगीत आहे, त्यांनी संगीत असं विषयाचं नाव टाकायचं. संगीत हे राज्यशास्त्र, समाजशास्त्र या 2 विषयाला ऑर म्हणून संगीतचे 2 पेपर असतात. ज्यांनी संगीत घेतलेलं आहे त्यांनी आपल्याला सांगता येतं की म्युझिक टाकायचं आणि 6566 हा कोड नंबर टाकायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पुढला जो काही भाग आहे फॉर्मचा, यामध्ये आपण काहीही लिहायचं नाही, काहीही भरायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं कला शाखेचा फॉर्म आपल्याला भरता येतो. आणि समजा विज्ञान शाखा असेल तर विज्ञान शाखेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्याच पद्धतीनं आपलं इंग्लिश झालं, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की आपण मराठी लिहिलेलं असेल तर मराठी लिहून 02 लिहायचं आणि समजा जर हिंदी विषय असेल तर आपल्याला सांगता येतं की इथं आपल्याला हिंदी लिहून त्याचा कोड 04 हा कोड आपल्याला या ठिकाणी द्यायचा असतो. आणि यानंतर आपल्याला सांगता येतं की इंग्लिश झालं, हिंदी झालं आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की आता समजा आपला फिजिक्स आहे, त्यानंतर आपल्याला सांगता येतं केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे. मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आता आपल्याला सांगता येतं की फिजिक्सचा कोड व्यवस्थित बघायचा 54 आहे. केमिस्ट्रीचा मग आता आपल्याला सांगता येतं की 55 आहे. बायोचा 56 आहे. मग जो काही कोड नंबर आहे तो पुन्हा एकदा कोड नंबर विषयाचा आपल्या विषयाचा व्यवस्थित पद्धतीनं पाहून या ठिकाणी घ्यायचं. ज्यांचं आपल्याला सांगता येतं की मॅथ आहे त्यांनी
मॅथ टाकून त्याचा कोड नंबर टाकायचा. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच पद्धतीनं फॉर्म भरता येतो. आणि पुढे आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की इंग्लिश आहे, उत्तर लेखनाची भाषा या ठिकाणी इंग्लिशची इंग्लिशमधूनच लिहितो, हिंदीची हिंदीमधूनच लिहितो. आणि आपल्याला सांगता येतं की मग उत्तर लेखनाची भाषा आता फिजिक्सची आहे, इंग्लिशमधून लिहितो म्हणून 0-1 टाकायचं. केमिस्ट्री इंग्लिशमधून लिहितो, 0-1 टाकायचं. बायोलॉजी इंग्लिशमधून लिहितो म्हणून आपल्याला सांगता येतं की 0-1 टाकायचं. काही जणांचं आपल्याला सांगता येतं की मॅथ असेल तर मॅथचा कोड टाकायचा. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की आपला विषयाचा कोड आणि उत्तर लेखनाची भाषा त्याचा जो काही कोड आहे तो व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला टाकायचा असतो. विषय आपण व्यवस्थित पद्धतीनं टाकला तरच आपल्याला सांगता येतं की हॉल तिकीटमध्ये आत्ता आपण फॉर्ममध्ये टाकलेले विषय तेच हॉल तिकीटमध्ये येतील. त्याच विषयाची आपल्याला परीक्षा द्यावी लागेल. तेव्हा काळजीपूर्वक आपण निवडलेले ऑप्शनल 4 विषयाची नावं आणि भाषा विषय 2 असे एकूण 6 विषयाची नावं, त्याचा कोड नंबर आणि त्याची उत्तर लेखनाची भाषा अशा पद्धतीनं आपल्याला टाकायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली फिजिकल एज्युकेशन आणि एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन म्हणजे पर्यावरण शिक्षण, आरोग्य शारीरिक शिक्षण जे काही विषय आहेत त्याचा कोड त्यांनी आधीच टाकून ठेवलेला आहे. 30-31 हा कोड आहे. त्याच्यापुढे फक्त उत्तर लेखनाची भाषा त्याचे आपल्याला सांगता येतं की मराठीमधून लिहायचे म्हणून या ठिकाणी 0-2 टाकायचं. इथं मराठीमधून लिहायचं म्हणून 0-2 ही भाषेचा कोड आपण या ठिकाणी टाकायचा. अशा पद्धतीनं आपला पहिला पार्ट म्हणजे उजव्या साईडचा आपलं पूर्ण झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पाठीमागं जे काही आहे, पाठीमागं सुद्धा आपल्याला सांगता येतं की जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये 16 नंबरचा जो काही कॉलम आहे त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, टोटल नंबर ऑफ एक्झाम्स इन क्लेम्ड. मग इथं काहीही आपण टाकायचं नाही. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की या या ठिकाणी कॅन्डिडेटचं जे काही आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपण प्रायव्हेट कॅन्डिडेट्स आहोत का? नाही. म्हणून कोणत्या वर्षी आधी काही परीक्षा वगैरे दिलं, कोणतं काही हे आपल्याला डॅश आपल्याला करायचं आहे. इथं सुद्धा काहीही आपल्याला टाकायचं नाही. म्हणजे 16-17 कॉलममध्ये काहीही आपल्याला लिहायचं नाही. आता आपल्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 18वा जो काही कॉलम आहे, 18वा जो काही कॉलम आहे तो आपल्याला भरावयाचा असतो. आता 18व्या कॉलममध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर 18व्या कॉलममध्ये आपल्याला सांगता येतं की प्रिव्हियस एक्झामिनेशन पासिंगचे डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत. मग आता आपल्याला सांगता येतं की SSCचा आपला सीट नंबर टाकायचा आहे. आता आपल्याला सांगता येतं की आता समजा L045-251 असा जे काही असेल तो व्यवस्थित पद्धतीनं आपण मार्क्स मेमोवरती पाहून टाकायचा. आता 11वीचा परीक्षा नंबर टाकत असताना 0000 समजा 31 असेल तर इथं 31 टाकायचं. जो काही आपला नंबर असेल तसा इथं हे टाकायचं. आणि मग मार्चमध्ये आपण परीक्षा दिलेली आहे म्हणून इथं गोल करायचं. मार्चमध्ये परीक्षा दिलेली आहे आपण या ठिकाणी गोल करायचं. आणि वर्ष आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इथं 2022ला आपण 10वी पास झालो आणि या ठिकाणी 2023ला आपण 11वी पास झालो. अशा पद्धतीनं ही डिटेल्स आपण टाकून द्यायचे. लास्ट एक्झाम सीट नंबर फॉर रिपीटर्स ओनली. रिपीटरसाठी आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपल्यासाठी काहीही टाकायचं नाही. इथं डॅश आपण ठेवायचं. आता वेदर SSC एक्झामिनेशन पास्ड फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी म्हणजे 10वीची परीक्षा महाराष्ट्रामधून आपण पास झालात का? तर आपल्याला सांगता येतं की मग या ठिकाणी यस आहे म्हणून यसला या ठिकाणी गोल करायचं. वेअर द एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय डिव्हिजनल बोर्ड. तर आता इथं आपल्याला सांगता येतं की डिव्हिजनल बोर्डनं कोणतं प्रमाणपत्र दिलेलं आहे का? नाही म्हणून इथं नोला करायचं
आणि इथं आपल्याला सांगता येतं की वर जे काही आहे ते यसला या ठिकाणी आपल्याला हे करता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 10वी बोर्ड महाराष्ट्रामधून पास झालात का त्याला यस करायचं, आणि कोणतं प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे का त्याबद्दल, म्हणजे आपलं इलिजिबिलिटी सर्टिफिकेट तसं काही दिलेलं नसतं म्हणून त्याला नो म्हणायचं. इलिजिबिलिटी कोणासाठी लागतं, तर आपल्याला सांगता येतं की दुसऱ्या CBSEच्या वगैरे बोर्डमधून त्यानं पास झालेलं असेल तर त्यासाठी इलिजिबिलिटी यस आपल्याला करावं लागतं. अशा पद्धतीनं ही माहिती आपल्याला द्यावयाची आहे, भरावयाची आहे. आणि आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आता अजून एक 22वा जो काही कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की डिटेल्स आहेत. डिटेल्स कशामध्ये, तर आपल्याला सांगता येतं की ते डिटेल्स आपल्या बँकेचं डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत. समजा आपल्याला सांगता येतं की आपलं अकाउंट जे काही आहे तर आपल्याला सांगता येतं की कोणत्या गावामधल्या बँकेमध्ये आहे. मग आता आपल्याला सांगता येतं की आपली बँक समजा SBI बँक आहे. तर SBI मग कुठली आहे, तर आपल्याला सांगता येतं रामतीर्थ असेल. कुठली जी काही बिलोली असेल बिलोली, रामतीर्थ असेल रामतीर्थ, अकाउंट नंबर. मग आपल्याला सांगता येतं की जो काही नंबर असेल 52 180 44 20 82 जो काही नंबर असेल तो टाकायचा. IFC कोड आता SB असं असते, SBIN 00 20 453. आणि ही जी काही माहिती आहे ती आपल्या पासबुकमध्ये असते. पासबुकमधली माहिती व्यवस्थित पद्धतीनं आपण भरून हे डिटेल्स आपण टाकायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्या त्या त्यापुढे मग आपल्याला यानंतर आपल्याला सांगता येतं की व्यवस्थित पद्धतीनं पासबुकचे डिटेल्स आपण, आणि हे पासबुक आपल्याला सांगता येतं आपल्या नावाने खातं असेल आपल्या नावाचं पासबुक असतं, आपल्या वडिलाच्या नावाने खातं असेल वडिलाच्या नावाचं पासबुकसुद्धा चालतं, आईच्या नावाने खातं असेल आईच्या नावाचं पासबुकसुद्धा या ठिकाणी चालतं. आणि ते कुणाचं आहे ते या ठिकाणी खाल्ल्या कॉलममध्ये आपल्याला तिथं टिकमार्क करायची असते. त्यानंतर शेवटचा 23वा जो काही या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं डाव्या साईडला इंग्लिशमध्ये, उजव्या साईडला मराठीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की प्लेस आहे, म्हणजे आपण फॉर्म भरत असताना समजा आपण या ठिकाणी खदगावला फॉर्म भरत आहे, खदगाव टाकायचं. डेट आपल्याला सांगता येतं की समजा आपल्याला सांगता येतं की 15 तारखेला आपण फॉर्म भरला, 15/10/2023 असं आपण टाकायचं. आणि या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की आपली जी काही सही असेल ती आपल्याला सांगता येतं की साईन करायची. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म आपल्याला भरता येतो आणि त्यासाठी आपल्याला सांगता येतं की त्या शेवटी आपल्या प्रिन्सिपॉलची सही त्या फॉर्मवरती केली जाते. हा फॉर्म ऑनलाईनमध्ये दिला जातो आणि ऑनलाईनमध्ये दिल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा एक तुमच्याकडून भरून घेतलं जातं. या ठिकाणी तुमचा फोटो लावला जातो. सिरियल नंबर 1, 2, 3 अशा पद्धतीनं त्याखाली तुमची साईन घेतली जाते आणि हे पूर्ण केल्यानंतर आपला फॉर्म फिलिंगचं काम पूर्ण होतं आणि मग महाविद्यालय ते ऑनलाईनसाठी देत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, SSC बोर्ड एक्झाम जी काही 2024मध्ये आपल्याला द्यावयाची आहे, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की परीक्षा फॉर्म भरत असताना आवश्यक असलेली कागदपत्र, काय काय कागदपत्र लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आवश्यक असलेल्या कागदपत्रामध्ये आपल्याला म्हणता येतं की इयत्ता 10वी प्रमाणपत्राची झेरॉक्स, म्हणजे 10वीची सनद आपल्याला या ठिकाणी 10वीची सनद लागते. 11वीचा मार्क्स मेमो आपल्याला लागतो, 10वीची सनद लागते. आधार कार्डचं आपल्याला झेरॉक्स लागतं. 2 पासपोर्ट साईजचे अद्ययावत असे सध्या चालू असलेले फोटो लागतात. बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स लागतं. अपंग असाल
तर अपंगाचं प्रमाणपत्र लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे कागदपत्र लागतात. हे पाहून व्यवस्थित पद्धतीनं आपण परीक्षा फॉर्म ऑफलाईनमध्ये भरून महाविद्यालयामध्ये द्यायचं, परीक्षा शुल्क त्यासोबत द्यायची आणि मग आपल्याला सांगता येतं की आपण यापुढे परीक्षेची तयारी व्यवस्थित पद्धतीने करायची. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून म्हणजेच बोर्डाकडून परीक्षा फीस संदर्भात महत्त्वाची सूचना आलेली आहे. या माध्यमातून आपल्याला नोव्हेंबर 6 ही नियमित शुल्कासह परीक्षा फीस भरण्याची शेवटची तारीख आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये परीक्षा फीस भरण्यासंबंधीचं काम चालू झालेलं आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की परीक्षा फीस ही बोर्डाकडे ऑनलाईन भरावयाची असते, पण त्यासाठी आपल्याला सांगता येतं की आपली वैयक्तिक माहिती एका फॉर्म मध्ये आपल्याला महाविद्यालयाकडे आपल्या कॉलेजकडे द्यावयाची असते आणि ती माहिती कॉलेजकडे देत असताना आपल्याला काळजीपूर्वक ती माहिती भरणं हे अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून म्हणजेच बोर्डाकडून परीक्षा फीस संदर्भात महत्त्वाची सूचना आलेली आहे. या माध्यमातून आपल्याला नोव्हेंबर 6 ही नियमित शुल्कासह परीक्षा फीस भरण्याची शेवटची तारीख आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये परीक्षा फीस भरण्यासंबंधीचं काम चालू झालेलं आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की परीक्षा फीस ही बोर्डाकडे ऑनलाईन भरावयाची असते, पण त्यासाठी आपल्याला सांगता येतं की आपली वैयक्तिक माहिती एका फॉर्म मध्ये आपल्याला महाविद्यालयाकडे आपल्या कॉलेजकडे द्यावयाची असते आणि ती माहिती कॉलेजकडे देत असताना आपल्याला काळजीपूर्वक ती माहिती भरणं हे अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये कोणत्याही अनावधानाने आपल्या चुका होऊ नये. आपल्या विषयाची कोड असतील, आपल्या नावाचं स्पेलिंग असेल, यामध्ये चूक होऊ नये यासाठी आपल्याला सांगता येतं की तो फॉर्म कशा पद्धतीचा असतो आणि कशा पद्धतीनं आपल्याला भरून कॉलेजमध्ये सबमिट करायचा असतो या संबंधीचा हा माहितीस्तव आपल्यासाठी हा व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो काही फॉर्म भरावयाचा आहे तो आपल्याला सांगता येतं की 2 भागामध्ये असतो.
समोरची साईड आणि पाठीमागली साईड अशा पद्धतीनं त्या फॉर्म 2 पार्टमध्ये आपल्याला देण्यात आलेला असतो. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यात आपल्याला पहिल्यांदा आपण पाहतोय की हा फॉर्म असतो, त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ॲप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू HSC एक्झामिनेशन ऑफ फेब्रुवारी मार्च 2024. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातूनच आपल्याला HSC साठीचा 12वी साठीचा हा फॉर्म आहे. आणि यामध्ये आपल्याला माहिती भरत असताना पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की यामध्ये पहिला जो काही कॉलम आपल्याला देण्यात आलेला आहे, त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला सांगता येतं की पहिल्यांदा इंडेक्स नंबर आणि युडायस नंबर हा आपल्याला द्यावयाचा असतो. आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की इंडेक्स नंबर हा प्रत्येक महाविद्यालयाचा इंडेक्स नंबर हा अलग अलग असतो. आपल्या महाविद्यालयाचा जो काही इंडेक्स नंबर आहे तो आहे 58040006. इथं पाईपर आहे स्टॉल मध्ये, तिकडे जपावं लागते. हा आपला कॉलेजचा 58040006 हा आपल्या कॉलेजचा इंडेक्स नंबर आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की युडायस नंबर आपल्याला टाकावयाचा असतो. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्या कॉलेजचा जो काही युडायस नंबर आहे तो आहे 27 15 08 05 102 हा आपल्याला सांगता येतं की आपल्या कॉलेजचा युडायसचा नंबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून म्हणजेच बोर्डाकडून परीक्षा फीस संदर्भात महत्वाची सूचना आलेली आहे. या माध्यमातून आपल्याला नोव्हेंबर 6 ही नियमित शुल्कासह परीक्षा फीस भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये परीक्षा फीस भरण्यासंबंधीचं काम चालू झालेलं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की परीक्षा फीस ही बोर्डाकडे ऑनलाईन भरावयाची असते, पण त्यासाठी आपल्याला सांगता येतं की आपली वैयक्तिक माहिती एका फॉर्म मध्ये आपल्याला महाविद्यालयाकडे आपल्या कॉलेजकडे द्यावयाची असते. आणि ती माहिती कॉलेजकडे देत असताना आपल्याला काळजीपूर्वक ती माहिती भरणं हे अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये कोणत्याही अनावधानाने आपल्या चुका होऊ नये. आपल्या विषयाची कोड असतील, आपल्या